नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे वरद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। माझे नाव विश्रांती विठ्ठल टोकलवाड। मी इयत्ता 7वी शिकते। माझ्या क्लासचे नाव वरद कोचिंग क्लासेस आडगाव। मी आज तुम्हाला शिवजन्म उत्सव या निमित्त 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। प्रति प्रचंड लेखे व वर्धिष्व शुभवंदिता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजित। मुद्रा त्या शिवाजी राजांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, मराठी मातेचा धगधगता स्वाभिमान, काळीज म्हणजे सह्याद्रीच्या शंभूचा अभिमान, महाराष्ट्रातील योग्य घराण्यातील ज्याचं पहिलं स्थान, जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, देवचं वसंत आहे, ज्याच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उदयास आलं, त्या म्हणजे राजमाता वीरमाता जिजाऊ माँसाहेब। पण मूर्खामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संपादक शहाजीराजे भोसले म्हणतात ना, ज्यांचा इतिहास आठवलं की डोळ्यातले पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। पित्याने निर्माण केलेले स्वराज्याचं रक्षणच नाही, तर पित्याने निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीनं वाढवल, ते संभाजीराजे भोसले म्हणतात ना, नेतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। नेतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला, शिवनेरीवर तोफाचा गडगडाट झाला, सनाई चौकडे वाजू लागली, एक आरोळी सह्याद्रीच्या कडे कापुऱ्याला दुमदुमली। अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा तो खारी जन्मला। अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। इतिहास घडवणारा आदित्य जन्मला नव्हता, म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला, कारण पुष्प आम्ही त्या शिवरायांना। सहन होणार नाही स्वराज्याचे परी जातिवंत, विद्यात धडकतात आमच्या आऊसाहेब, कारण वीरत्वरात नाही लाखो मावळ्याचे बलिदान। शंभूराजे आठवले की डोळ्यातले पाणी आपोआपच जाळतात, तिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा। मोडणार तर नाहीच, पण वाकणार सुद्धा नाही मराठा। तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊच्या मार्गदर्शनाने लाखो मावळ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। अहो ते एक गुलामगिरीच्या काळात 14 मिनिट कडाडली, कारण तिच्या खुशीत शिवबा कडेने आकार देत होते। शिवबा जन्मले कारण संस्कार जिजाऊंचे होते, म्हणून तर म्हणावेसे वाटते की थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव न मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव न मिटणार। अशा वीर मातेने घडवलेला पुत्र कसा असेल ते पुत्र, कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते स्वराज्य आणि राज्य। शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे छातीवरची वार, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊची मुद्रा, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। जाता जाता एवढेच म्हणते की रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, विचारा त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।